नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, JEE मेन 2026 जानेवारी सेशनचे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट झाले. एप्रिल सेशनचे ॲप्लिकेशन जानेवारी महिन्यात स्टार्ट होणार, पण जानेवारीमध्ये जी एक्झाम होणार आहे JEE मेनची, त्याचे ॲप्लिकेशन 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाले आहेत व त्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर रात्री 9 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर पेमेंट करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर रात्री 11 वाजेपर्यंत आहे. एक्झाम सिटी कोणती आहे ते विद्यार्थ्यांना जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये माहिती पडणार. ॲडमिट कार्डची अजूनपर्यंत डेट डिक्लेअर केली गेली नाहीये. परंतु JEE मेन जानेवारी सेशनचा रिझल्ट जो आहे हा 12 फेब्रुवारीला रिलीज होणार. ओके. आता आपण बघू की विद्यार्थ्याला फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट्सची गरज आहे. विद्यार्थी जेव्हा फॉर्म भरायला येणार त्यावेळेस त्याला त्याचं आधार कार्ड हे अपडेटेड असणं गरजेचं आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर OTP जाणार, त्यामध्ये मोबाईल असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याचा व्हॅलिड ईमेल आयडी त्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे जीमेल ॲपमध्ये. विद्यार्थ्याचा फोटो कलर बॅकग्राऊंड व्हाईट, फोटोवर विद्यार्थ्याचं नाव प्रिंटेड असायला हवं, ज्या दिवशी काढली त्या दिवशीची डेट असायला हवी आणि फोटोमध्ये विद्यार्थ्याचा फेस हा 80% कव्हर व्हायला हवा. फोटोग्राफरला फोटो काढताना तुम्ही या इन्स्ट्रक्शन देऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी अगर कॅटेगरीमध्ये असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं असेल तर फारच छान, कारण की JEE मेनला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. पण जर सपोज विद्यार्थ्याने अजूनपर्यंत सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नाही काढलेलं आहे, तर त्याच्या स्टेटच्या कास्ट सर्टिफिकेटवर सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्याला त्याची 10वीची मार्कशीट आवश्यक आहे आणि यावर्षी जे नवीन चेंजेस केले आहे, तर विद्यार्थ्याचा फॉर्म भरताना त्याचा लाईव्ह फोटो कॅप्चर केला जाणार. तर बऱ्याचशा पालकांना प्रश्न पडला असेल की सर विद्यार्थी आमचे बाहेरगावाला शिकतात, आमचे पाल्य बाहेरगावाला शिकतात, तर त्यांचा लाईव्ह फोटो कसा घ्यायचा? त्याची पण अडचण आम्ही कानगावकर कोचिंग काउन्सिलिंग सेंटरमध्ये सॉल्व्ह करून देऊ. QR कोडद्वारे आपण विद्यार्थ्याचा लाईव्ह फोटो इथे घेऊ शकतो. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी याबद्दल लक्ष द्यायचे आहे की JEE मेनची लास्ट डेट जी आहे फॉर्म भरण्याची ही 27 नोव्हेंबर आहे. तोपर्यंत सगळ्यांनी फॉर्म भरून घ्यायचे. आता आपण बघू फी स्ट्रक्चर बद्दल. JEEचं मेनचं फी स्ट्रक्चर जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहे. जर तुम्हाला BTech एकच पेपर द्यायचा आहे, तर ओपन कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे त्याला लागेल ₹1000 मुलाला आणि मुलीला लागेल ₹800. जर विद्यार्थी SC किंवा ST कॅटेगरीचा असेल तर त्याला लागेल ₹500. या पद्धतीने स्क्रीन दिला आहे. या व्यतिरिक्त फॉर्म फिल करायचे चार्जेस जे आम्ही घेतो ते तुम्हाला लागेल. या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला माहिती असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच पुढे माहिती आम्ही देऊ आणि फॉर्म फिल करायला कानगावकर कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरमध्ये व्हिजिट करा.